नमस्कार मंडळी. आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि चविष्ट अशी आलू मटरची भाजी. ही भाजी रोजच्या जेवणासाठी परफेक्ट असून अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये 2 चमचे गरम तेल करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की ते थोडंसं आपण शहाजिरा घालत आहेत. त्यानंतर आपण इथे थोडीशी दालचिनी घालत आहे आणि थोडंसं इथे तेजपत्ता घालत आहे. त्याला छान अशी फोडणी येऊ द्यायची आहे. लगेच आपण इथे ॲड करणार आहोत अद्रक किसून घेतलेला आहे, लसूण तेही किसून घेतलेलं आहे. छान ब्राऊन होईपर्यंत मस्त इथे शिजवून घ्यायचं आहे. त्याची फोडणी करायची आहे. त्यात मी 2 इथे हिरव्या मिरची ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर इथे ॲड करणार आहे मी इथे 2 बारीक चिरलेला कांदा. कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे. त्यालाही छान गोल्डन रंग येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे ॲड करणार आहे 1 टोमॅटो. टोमॅटोची प्युरी मी इथे करून घेतलेली आहे. टोमॅटोची प्युरी देखील इथे आपण मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. छान त्यालाही गोल्डन ब्राऊन रंग येऊ द्यायचा आहे. मी इथे घालत आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने जिरे पूड. मसाल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. छान मिक्स करून घेऊया. मस्त मसाले मिक्स झाले आहेत. थोडंसं पाणी मी ॲड करत आहे जेणेकरून आपले मसाले कढईला चिकटू नये किंवा करपू नये. नंतर मी इथे घालत आहे त्या कढईमध्ये चिरलेला बटाटा आणि मटार. बटाटा आणि मटार छान मी आधी बॉईल करून घेतला आहे, छान शिजवून घेतला आहे. त्यात मसाल्यात नीट मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. मी इथे मसाले मिक्स करत आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही नक्की करा. मी थोडंसं पाणी इथे अजून ॲड करत आहे. थोडासा आपण याला रस्सा बनवूया. छान आपण पुरीसोबत खाऊ शकतो, भातासोबतही खाऊ शकतो आणि चपातीसोबतही याला छान खाऊ शकतो. खूप छान आणि खूप चविष्ट ही भाजी आपली तयार होते. नंतर इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. वरून कोथिंबीर घालून छान मस्त बटाटे शिजले की गरम मसाला घालून आणि भाजी एकदा हलक्याने हाताने ढवळून घ्या. छान मिक्स करून घ्या आणि एक आपण 2 ते 3 मिनटं मंद आचेवर त्याला वाफवून घेणार आहोत. मस्त आपल्या भाजीला इथे सुंदर आणि सुरेख रंग आलेला आहे आणि खूप चविष्ट ही भाजी झाली आणि खूप झटपट ही होते. तुम्ही नक्की करून बघा. तर मंडळी, अशी तयार झाली आपली चविष्ट आलू मटरची भाजी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच आणखी स्वादिष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या नवीन आणि मजेदार रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. टाटा, बाय बाय.